विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 3.5 महिन्यात राज्यामध्ये दंगली घडवण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप केलाय राज ठाकरेंनी। शरद पवारांवर आरोप केलाय। जेम्स लेन प्रकरणापासून शरद पवारांनी जाती जातीत तेढ निर्माण केली असं राज ठाकरे म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य देखील पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी केलंय। तर थेट आरोप करण्यात आलेले आहेत राज ठाकरे यांच्याकडून आणि पवारांनी जाती जातीत तेढ निर्माण केली असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो। हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना जेव्हा बरोबर ते जेम्स लेन मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत, एवढं निश्चित। बाकी माझे अनेक मतभेद असतील, माझे असतील, अनेकांचे असतील, पण जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या बाबतीत आजपर्यंत त्याचं मी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भानगडीत कधी पडलेलं नाही। आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत। त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत ह्या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी, मराठी मुला मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।